अगोदर बोललो सर तुम्हाला, नंतर मीटर टाकलं. ऍक्च्युली नंतर नाही यांचं करतोय मी. प्रूफ पाहिजे ना सर. कस्टमर काय पण बोलतो. किती रुपये एक्स्ट्रा काय फरक पडत नाही सर, 10-20 रुपयाचा फरक होईल. त्यांना तेच बोललो मी. कारण की आम्ही दिवसभरात 10 राईड परी मारले ना, 4-5 राईड असे असतात सेम होतात, नाही तर मग कमी पण पैसे होतात. रॅपिडो ना कशाला बुकिंग घेता? फक्त सेवा करतोय कस्टमरला पिकअप करण्यासाठी, फ्री मध्ये पिकअप करतोय. सर आपको मैंने जबरदस्ती बोला, मैंने आपको मैंने यही बोला सर 10-20 का फरक गिरेगा, आप मीटर से तयार हो गया. डायरेक्ट हे म्हणलं मला डोस देतात तर चला चौकीला, म्हणलं चला. मी माझी तर चुकी काय नाही ना सर, मी तर त्यांना सजेस्ट केलंय. मी सर इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बनवतो, ब्लॉग बनवतो. ते घरापासून कॅन्सल करा, दुसरी बुक करा, विचारून घ्या. पण फक्त एवढा काही हे करायचं गरज नाही. त्यांना बोललो ठीक आहे चौकीला जातो, माझे काय पैसे चौकीपर्यंत तेवढे द्या, कॅन्सल करून टाकतो, मी एंड करून टाकतो ट्रिप. बरोबर आहे का सर? चुकीचं आहे तुम्ही सांग मॅडम, काय चुकीचं आहे? पोलीसच्या येत नाही जर तुम्ही माझा रिपोर्ट घेऊन मी एअरफोर्स मध्ये होतो. कारण की मला पण थोडं बहुत हे माहित आहे. नॉलेज असेल तुम्हाला, आरटीचे नॉलेज वेगळे आहे. असं काय करायचं? आम्हाला काय सांगितलं माहिती आहे वरिष्ठांनी, जे आरटीचे अधिकारी ना, त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले जेव्हा कस्टमर कॉल नाही करत सर, आम्ही पिकअपला जातो ना, बसण्याच्या अगोदरच त्यांना बोला. ते मी बोललो. आधीच कॉल करायचा ना. मीटर तुमच्या सीसीटीव्ही कॅमेरा असेल ना, तुमच्या त्यांचं घेतो. सीसीटीव्ही कॅमेरा असेल ना, तुम्ही चेक करा. मीटर ऑन किया, मैं बोला तुमको क्यों मीटर ऑन किया? तो आप क्या बोले चलो चौकी में, आप हमको परवडतं बोले चलो चौकी में. तुम्ही असं बोललंच नाही ना. काय बोललो की वही बरोबर रूल है ना सर, पैसे सर्च करो आप यूट्यूब पे देखो. अच्छा, छोड. असा कसा रूल आहे? हो सर, मीटर बाय मीटरनी चाला. कस्टमरला पहिले सजेस्ट करा, सांगा. बुक केले ना जरी सर, अहो जरी बुक केले ना तर कस्टमरला सांगा. नाही बोलले तर आम्ही कॅन्सल करतो. हा बोला ना. तुमचं फक्त ते येणं चालते, ते आपल्या सहानुभूती आम्ही म्हणजे ते. हा चालते. हो बरोबर, सगळे रूल नाही. हो बरोबर. तुम्ही मीटर पैसे असेल दाखवत जबरदस्ती नाही सर, ते सजेस्ट अमाऊंट दाखवतात ते सर. किलोमीटर कॅल्क्युलेट असते. आता ओला पण बुक केली ना सर, तिथं खाली लिहून येतं त्यांचा किलोमीटर रेट कमी आहे तुमच्या मीटर म्हणून ते रेट कमी दाखवतो. आरटीओच्या हिशोबाने आम्हाला सांगितलं ना सर, कस्टमरला पहिले सांगा. तर तेच सांगितलं त्यांना मी, सांगितलं ना घराच्या इथंच सांगितलं सर. हो घरच्या इथंच जाऊन सांगतो ना सर. उलट आम्हाला नुकसान होतं, कस्टमर नाही बोललं तर आम्ही कॅन्सल करतो. उलट आमचं नुकसान होतो तरी पण आम्ही आल्यावर सांगतो. जायचं असेल तर जायचं, जावा नाही तर कॅन्सल करा, ट्रिप एंड करतो मी. ऐसा क्यों करना? गवर्नमेंट का रूल है, आरटीओ का रूल है. सर इसीलिए कर रहे हैं हम लोग कि हमको परवड़ रहा नहीं है जो हमको परवड़ता नहीं है, छोड़ दो आरटीओ. ठीक है ना, छोड़ेंगे ना हम तो, फ्री में आपको पिकअप कर रहे हैं, हम सेवा कर रहे हैं. पण हे असं यंगस्टरनी असं चुकीचं वागणं हे बरोबर काय नाही. चुकीचं हे आता वागताय? नुसतं तुम्ही ह्यानी चालवा ना, मीटरनी चालवा, त्याप्रमाणे घ्या. कसं असतं माहिती का, वरिष्ठ असतात, जसं काय तुम्ही वरिष्ठ आहे. ऐक ना भावा, तू चल जाऊ दे. समजतं का तुला विषय? ते तू राईड बुक केली, तुझ्या घरापर्यंत जात आहे, त्यांना काय वाटत आहे की आमची राईड बुक झाली, आम्हाला जेवढे पैसे स्लो करायला आता तुम्ही बुक करता बरोबर मॅडम, ऐका ना 2 मिनिटं उत्तर देतो त्यांचं मी, उत्तर देतो. तुम्ही बुक करता बरोबर, तुम्ही घराच्या इथनं बाहेर येऊ शकता का चालत? तुम्ही मीटरवर सांगताय बाहेर चालून येऊ शकता का? तुम्ही आजपर्यंत येताय ना, बोला ना. रूल दिखाओ गवर्नमेंट. काय नाही एवढं. छोड. एवढी मोठी गोष्ट नाहीये सर. हेडेक का बात है. फक्त आम्ही ना आमच्या हक्कासाठी लढतोय, बाकी काय तुमच्याच बरोबर लढत तुमको नाही. नहीं जमता रैपिडो छोड़ दो. दिन आम्ही उनको पता चला नहीं मैं पता काम कर रहा हूँ, है. मेरे को अच्छा नहीं लग रहा, मैं छोड़ दूंगी. तो छोड़ दो रैपिडो. क्यों मैंने थोड़ी नहीं बोला आपको मैं जबरदस्ती छोड़ रहा हूँ, हम लोगों को तकलीफ दे रहे. आपको जबरदस्ती छोड़ रहा हूँ नहीं ये बोला आपको, जबरदस्ती नहीं किया आपको. चलो आपको गूगल पे करता, आप सर्च करो ना आपके इस पे, जो मैं सर्च करो ना बघा गूगल पे. सर्च करो. मेरे को सर्च मारना पड़ेगा पूरा इंस्टाग्राम के ऊपर. एवढा काही मोठा इश्यू नका करू. तुम्ही कान नका देऊ. जाऊ दे त्यांचं. चलो ठीक है, जाओ जाओ. चलो उसको तुम्हाला इतले ऐसे पैसे, हम कुछ गलत नहीं कर रहे सर, तुमको भी पता है गलत कर रहे हो. हम गलत नहीं कर रहे, हम हक का पैसा मांग रहे हैं सर, हम हक के पैसे मांग रहे हैं सर. हम आपको सिर्फ मीटर से चलो बोल रहे, बाकी कुछ नहीं बोल रहे. मैं बोला क्या नहीं दूंगा. तर काय फरक पडलं बघा, कंप्लेंट केली, साहेबांनी बोलले मीटर नाही बोलले तर कॅन्सल करून टाका. मी बोललो सरांना ठीक आहे तुम्हाला नाही जायचं तर नका जाऊ, माझे जे चौकीपर्यंत यायचे पैसे ते तेवढे देऊन टाका, मी जातो. 10 रुपये मध्ये काय नव्हतं, 10 रुपये होतात काय तुला इथं.
₹10 होता है यहाँ पे आने का? कितना होता है? ₹30 होता है, ₹30। 30 रुपए नहीं है, मैं नहीं दे सकता। मीटर चालू है, मीटर के साथ। हाँ चलो। अरे छोड़ दो ना, दे अरे तो पैसे क्या होते हैं? ₹10 भीख दे रहे हो क्या सर? ₹10? हाँ? ₹10 भीख दे रहा हूँ? बिग दे रहे हो तुम? क्या कर रहे हो तुम? मेरे तरफ से ले लो, अब मैं देता हूँ ₹50 मेरे आपको। को नहीं चाहिए। तुम दे दो ना, 30 रुपीज छोड़ दो। मीटर से जो हुआ, मीटर से तो चौकी तक आने का चेंज दो मेरे को। देता हूँ ना चेंज आपको। दे दे. अरे बोलायचा सवाल नाही, आपको हॅबिट आहे. हे म्हणतात ते या अगोदर पण हे लोक चौकीत आले ड्रायव्हरला घेऊन, बात कर रहे थे. म्हणजे यांना हॅबिट झाले. मी ब्लॉग बनवतो सर इंस्टाग्राम के ऊपर. यांना हॅबिट झाले. याच्या पहिले पण हे लोक आले ड्रायव्हरला घेऊन इथं चौकीत, म्हणजे यांना हॅबिट झाले. मी ₹30 घेतले बघा यांना. मेहनतीचे पैसे कशाला सोडायचं? त्यांना इथं एंड करायची ट्रिप आणि जायचं आपलं दुसरं भाडं बघून. हे कस्टमर लोक काय सुधारणार नाहीये. आपल्यालाच काय ना काय करावं लागेल स्टेप. चौकीत पण गेलो, हे लोक बोलले आमच्या हातात काय नाहीये. मी काय चुकीचं काय वागलो नव्हतो, चुकीचं काय बोललो नव्हतो. त्यांना फक्त मीटरवरच बोललो, ते पण OTP टाकायच्या अगोदर. नंतर हे बोलले चौकीला घेऊन चला. म्हणलं चला चौकीत. जे आहे हक्कासाठी ते आपण करणारच. चला, धन्यवाद.